घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 5 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आता मज्जा आली आहे आजचा भाग बघायला. थोडंसंही स्किप करू नका तुम्ही, कारण जानकीने ऐश्वर्याची युक्ती हाणून पाडली आहे. आणि आता जानकीने तिच्या बांगड्यांचा उपयोग करून या ऋषिकेशला जिंकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो जो रेफरी असतो ना, जिथे तो शिट्ट्या वाजवतोय मैदानामध्ये, तो चिटिंग करतोय हे जानकीने सगळ्यांच्या समोर उघडं केलं आहे. आणि सौमित्र, सुमित्रा ताई सगळेच्या सगळे कुस्तीच्या मैदानात हजर आहेत. काय काय झालंय, कसं कसं झालंय ऐकायचंय ना पूर्ण, खरं खुरं ऐकायचंय ना, तर ऐकत राहा पूर्ण व्हिडिओ. सुरुवातीला झालंय असं की आजी ऐश्वर्याला आवाज देते, अगं ही गुंडी आहे ना, ही येईल ना तुझ्या बरोबर, ये 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 ऐश्वर्या इकडे ये. जी सुमित्राला म्हणत असतात, हिला घेऊन जा, तुला चौकात क्रॉस करायला भीती वाटते ना, ही येईल ना तुझ्या सोबत. मग सुमित्रा ताई म्हणत असतात, चल चल ऐश्वर्या चल माझ्या बरोबर. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, अवंतिका, ए अवंतिका. आता या सुमित्राताई म्हणतात, कशाला हाक मारतेस अवंतिकाला. आता ही ऐश्वर्या म्हणते, येईल हा ती, 1 मिनिट थांब जरा. आता या सुमित्राताई म्हणतात, अगं त्या अवंतिकाला उन्हाचा त्रास होतो, तू चल बरं. आता सुमित्राताई ऐश्वर्याचा हात धरतात चल म्हणून. तर आता ऐश्वर्या त्यांचा हात अक्षरशः झटकते बाजूला. आता मात्र या दोघीच्या दोघी बघायला लागतात ऐश्वर्याकडे. ऐश्वर्या म्हणते, काय गंमत आहे नाही तुमची, मदतीचा हात पाहिजे असेल तर ऐश्वर्याचा, आणि किल्ल्याचा हात पाहिजे असेल तर मात्र दुसऱ्याचा हात दिसतो तुम्हाला. बघा ना, आपल्या किचनमध्ये त्या स्टीलच्या, पितळाच्या त्या ताटवाट्या असतात ना, त्याला कसं आपण कसंही घासतो, कसंही वापरतो. सिंकमध्ये, बेसिनमध्ये असेच पडून असतात, ते खाली पडले तरी आपल्याला कॉन्फिडन्स असतो की ही भांडी फुटणार नाही. मजबूत असणे हे काम असतं ना त्या स्टीलच्या भांड्याचं. आपल्याकडे काही कार्यक्रम असला ना, तर आपण असे चायनाचे सेट काढतो बाहेर, नक्षी वगैरे असते त्यांना, आपण सांभाळून वापरतो त्या भांड्यांना. ते फुटते का काय, खाली पडलं तर काय होईल त्या भांड्यांना, आपण जीवापलीकडे त्या भांड्यांना जास्ती जपतो. तो भांड पडेल, फुटेल, हलकासा स्क्रॅच जरी आला तरी आपण आपल्या हाताने विसळून अलगद बाजूला ठेवतो त्या भांड्यांना, नाही काही. म्हणजे या सुमित्रा ताईंना काही समजे ना काय बोलतीये ही. मग ऐश्वर्या म्हणते, अहो मला असं म्हणायचंय आई, आपल्या घरात आलेला अवंतिका नावाचा हा डिनर सेट आहे हो. नाही म्हणजे तिला जपत जपतच घरामध्ये सगळ्या गोष्टी चालल्यात ना. आता या सुमित्रा ताई म्हणतात, ऐश्वर्या काय बोलतेस ग तू, आणि असं कसं बोलतेस तू. ऐश्वर्या म्हणते, आई काय चुकीचं बोलते मी, सांगा बरं. या घरासाठी मी किती काय काय केलंय हो. शेवटी मला काय मिळालं, काय हाती पडलंय माझ्या. ती या घरामध्ये होती, जाऊ द्या मला नाव नाही घ्यायचंय तिचं आता, पण ती जेव्हा होती तेव्हा ती तुमच्या मागे पुढे करत होती, सगळा मान तिला मिळत होता. मी काय, मी म्हणजे घरातल्या स्टील आणि पितळाची भांडी. मान हा माझ्या वाट्यालाच नाहीये हो आई. माझ्या हाताला काय आहे, तुमच्या रागाच्या पात्याखाली धरायला माझी मान. बाकी मान हा माझ्याशी काही संबंधितच नाहीये, रादर आमच्याशी मान या शब्दाचा काहीच संबंध नाहीये. आता या सुमित्राताई म्हणतात, अगं ऐश्वर्या असं काय बोलतेस ग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऐश्वर्या म्हणते, नाही 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 आई, माझा काही गैरसमज होत नाहीये. सौमित्र आणि अवंतिका तो डिनर सेट हो, म्हणजे ती या घरात आल्यापासनं मला एकच वाटतंय की मला काहीच मान नाहीये. नाही तसं जर नसतंच, तुम्ही नाही म्हणताय, तसं जर नसतंच तर ऋषिकेश दादाची बेडरूम तुम्ही आम्हाला. आता असं बोलता बोलता ही चुपचाप बसते आणि म्हणते, जाऊ द्या नको, कशाला मी सगळं तुम्हाला बोलून दाखवते. असो, मी माझ्या कामासाठी बाहेर चालली आहे, तुम्ही आजीनं घेऊन जा बरोबर. असं बोलून आता ही ऐश्वर्या निघून जाते. पण आता या सुमित्राताई म्हणतात, अगं काय बोलतेस तू हे, पुन्हा बोलतात त्या. पण ऐश्वर्या त्यांचं काहीही न ऐकता चालली जाते. ऐश्वर्या गेल्यानंतर आजी म्हणतात, आता हिला काय झालं, थांब सुमित्रा, मी बघतेच आता काय झालं ते, मी बघून येते. आता सुमित्राताई म्हणतात, काय बघणार आहेस, जे दिसतंय ते पुरेसं आहे बरं का आई. आता न कोणावर अवलंबून राहण्यातच काही अर्थ नाहीये. कोणाला मन सुद्धा जपता येत नाही, पण मान मात्र सगळ्यांना पाहिजे, सगळ्यांना मिरवायचा आहे तो मान. असं बोलून या सुमित्राताई निघून जातात. पण आता सुमित्राताई गेल्यानंतर या आजी विचार करतात, अशा काय या दोघी. आजी बोलतात भारी हा प्रेक्षकांना. असो, तर आता या जानकीबाई आणि ऋषिकेशराव आलेत मंदिरामध्ये कौल लावायला. आता ही जानकी देवी आईला प्रार्थना करते आणि म्हणते, देवी आई आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, आज अंतिम सामना आहे ऋषिकेशचा. आजपर्यंत हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुस्ती खेळत होते, पण आज एक बाप लेकीच्या सुखासाठी खेळणार आहे. आणि तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत आई. खोटेपणाचे कोणीही कितीही मनोरे रचले ना
तरीही ऋषिकेश खेळणार आणि आज ते जिंकणार सुद्धा आहे. देवी आई, आम्हाला फक्त आणि फक्त तुझा आशीर्वाद हवाय. काल जसं पाठीशी उभी राहून यांना जिंकवलंस ना, तसं आज सुद्धा तसेच तुझे आशीर्वाद दे देवी आई. देवी आई, मी तुला कौल लावतीये, आज सत्याचा विजय होऊन जाऊ दे. असं म्हणून या ऋषिकेशने आणि जानकीने देवी आईला कौल लावलाय. ते झेंडूचं फूल तिथे ठेवलंय या जानकीने आणि आता डोळे मिटून दोघेही जण प्रार्थना करत असतात. जानकी म्हणत असते, कौल दे आई, कौल दे. असं म्हणून जानकीने डोळे मिटून घेतलेत, पण ऋषिकेशचे डोळे मात्र उघडे असतात. आता ऋषिकेश बघतो तर काय, देवी आईचं फूल चक्क खाली पडलंय आणि आता ऋषिकेशने ते हातात झेलत जानकीला सांगितलंय, बघ जानकी, अगं तू कौल लावता क्षणीच देवी आईने कौल दिलाय, उजवा कौल दिलाय. अगं देवी आईने सांगितलेलं गाणं ऐकलंय बघ. आता जानकी खूप खुश होते आणि म्हणते, देवी आई, असं असेल ना तर माझं कुटुंब पुन्हा जोडण्याचं बळ मला दे, माझी आई मला परत दे ग देवी आई. असं म्हणता क्षणी सुमित्राताई मंदिरात हजर. वा वा, जबरदस्त संयोग जुळून आलाय. सुमित्राताई आता ऋषिकेशला बघतात आणि त्यांना कसं तरीच होतं त्याच्या हाताला लागलेलं बघून. त्या आता ऋषिकेशच्या हाताकडे येत असतात, पण ऋषिकेश म्हणतो, जानकी चल, आपल्याला उशीर होतोय. आता ऋषिकेश तिथून निघून जात असतो, पण जानकी मात्र तिथेच थांबते आणि ऋषिकेशला म्हणते, थांबा जरा ऋषिकेश, देवी आईचा आशीर्वाद घेतलात तुम्ही, पण तुमच्या आईचा आहोत ह्या आईचा आशीर्वाद नको का घ्यायला. या सुमित्राताईंना कसं तरी होतंय बरं का प्रेक्षकांनो, पण त्या काहीही बोलत नाहीत. खूप स्वतःच्या हृदयावर दगड ठेवलाय त्यांनी. जानकी म्हणते, ऋषिकेश थांबा, आईचा आशीर्वाद घ्या. आई, आज ऋषिकेशचा अंतिम सामना. आतापर्यंत त्यांनी खूप कष्टाने इथवर पोहोचलेले आहेत, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आई, त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात, पण तुमचा राग मी हक्क समजून स्वीकारला आहे, तसाच माझ्याकडे ठेवला आहे बरं का तुमचा राग मी आई. आता ती सुमित्रा देवींशी खूप छान बोलते बघा ना प्रेक्षकांनो. आता जानकी पुढे म्हणते, ह्यांच्यावर रागवू नका हो आई, यांना आशीर्वाद द्या ना. असं म्हणून ही त्या सुमित्राताईंकडे जाते जवळ आणि म्हणते, आई, अहो तुमच्या आशीर्वादाशिवाय सगळं अर्धवट आहे हो. आता मात्र या सुमित्राताई वळतात आणि या ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवू लागतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी राहू दे, मला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाहीये. असं बोलल्यावर जानकी ऋषिकेशकडे बघतच राहते. आता सुमित्राताईंना कसं तरी होतं, खूप धस्स होतं त्यांच्या हृदयामध्ये. आता हा ऋषिकेश बोलतोच असा. ऋषिकेश म्हणतो, ज्यांनी मला घराच्या बाहेर काढले मला त्यांचे आशीर्वाद नकोय जानकी. अगं आशीर्वाद आपल्या लोकांचे घेतले जातात, ज्यांच्या मनात गैरसमज असतात त्यांनी दिलेले आशीर्वाद फळणार नाहीत जानकी. अगं जानकी, माझ्या देवी आईचा हात मला डोक्यावर हवाय, कारण ती मला आपलं करून परक कधीच करणार नाही आहे. आता असं बोलल्यावरही सुमित्राताईंचे डोळे उघडत नाहीत. आता जानकी म्हणते, असं का बोलतायत, आई आहेत त्या आपल्या. ऋषिकेश म्हणतो, अगं आपल्या आई नाही आहेत त्या जानकी, माझी आई मेली आहे कधीच. मेलेली माणसं कधीही आशीर्वाद देत नाहीत जानकी, विसरलीस का गं तू. आपण जिवंतपणी माणसं वेदना देतात, ही मेलेली माणसं वेदना देत नाहीत ग, पण जिवंत माणसं मात्र फार वेदना देतात. चल जानकी, उशीर होतोय आपल्याला. आता जानकीचा हात ओढतच ऋषिकेशने जानकीला तिथून नेलंय आणि या सुमित्राताई मात्र तिथेच रडत उभ्या आहेत. आता इकडे या ऐश्वर्याने तिच्या वडिलांना सगळी माहिती दिली, अगदी बित्तम बातमी. आता ती सांगते, अहो डॅड, काय सांगू तुम्हाला, त्या ऋषिकेशला डोळ्यात म्हणजे पावडर फेकणारे आपण चिटिंग करणारे, तिला माहिती आहे सगळं डॅडा. अरे तिने रात्रभर त्या ऋषिकेशला पट्टी बांधली आणि प्रॅक्टिस करून घेतली आहे कुस्तीची. डॅडा, तो डोळे बंद करून सुद्धा खेळू शकतो. आता आपण काय करायचं डॅडा, आपण हरणार, तो ऋषिकेश जिंकणार. सयाजीराव म्हणतो, ए पोरी, डोळ्यावर पट्टी बांधून कुस्ती खेळणं एवढं सोपं असतं का, आणि ते पण मैदानात. अगं येडी झाली का तू, काळजी करू नको, या प्रताप ऋषिकेशला धूळ चालणार बघ. तसं बी काही कमी जास्त झालंच तर पंच आहे ना आपल्या खिशामध्ये, सगळं मॅनेज केलंय मी, तू काळजी करू नको. असं म्हणून त्याने फोन कट केलाय, म्हणजे याने पंचांना पण मॅनेज करून घेतलंय आता. पण बघा प्रेक्षकांनो, शेवटी विजय सत्याचाच होतो. आता इथून पुढे तुम्हाला फक्त आणि फक्त कुस्ती बघायला मिळणार आहे. पुढे आता हे अनाऊन्स करतात की हा सामना खूप चुरशीचा होणार आहे. प्रतापराव दत्ताराव जाधव आणि हे मुळशीचे आपले हिरो ऋषिकेश रणदिवे इथे कुस्ती खेळणार. आता सौमित्र आलाय हे त्या
ओवीने दाखवलं या जानकीला आणि सौमित्र आलाय हे पण दाखवलंय. बघ आई, सौमित्र काका आलाय कुस्ती बघायला. आणि आता हा ऋषिकेश मैदानामध्ये उतरलायत. सगळे मुळशीचे लोक ऋषिकेशला खूप चेअर करतायत. मस्त इथे संबळ वगैरे वाजवलाय त्यांनी, त्यामुळे बघायला खूप भारी वाटलेलं आहे प्रेक्षकांनो. मजा आली आहे आजचा भाग बघायला. आता ही जानकी देवी आईला पुन्हा प्रार्थना करते कुस्ती सुरू होण्याच्या आधी. देवी आई, आजच्या या कुस्तीवर सुद्धा माझ्या नवऱ्याचंच नाव कोरलं जाऊ दे. हा तिकडचा पट्टीचा पैलवान असा तयारी करत येतोय मैदानामध्ये आणि ऋषिकेश सुद्धा असा तयारी करत येतोय. छान दाखवलंय त्यांनी आजचा भाग. तर आता बघत राहा प्रेक्षकांनो, नाना या सुमित्राताईंना कसे ओरडतात, पण तरी सुमित्राताई काही ते कानावर घेत नाहीत. नाना झोपलेले असतात तेव्हा या सुमित्राताई त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात, अहो आज देवळात गेले होते बरं देवी आईकडे तुमच्यासाठी प्रार्थना करायला. सुमित्राबाई नानांजवळ बसतात आणि म्हणतात, अहो आज देवळामध्ये जानकी आणि ऋषिकेश आले होते बरं, ते भेटले मला देवळामध्ये. असं बोलल्यानंतर नानांना झालेला सगळा प्रकार आठवतोय की कशा पद्धतीने नानांनी जानकीकडे बोट दाखवलं आणि का दाखवलं हे सगळं नाना सांगणार असतात सुमित्राताईंना आणि बऱ्या अंशी त्यांनी सांगायचा प्रयत्न पण केलाय बरं का प्रेक्षकांनो. बघत राहा नेमकं काय काय झालंय. नानांना ते सगळं आठवून खूप कसं तरी होत असतं, पण नाना असे फारच कमी कमी दाखवतात ना आपल्याला. असो, तर आता सुमित्राताई या नानांना सांगतात, अहो आपला ऋषिकेश आहे ना तो कुस्ती खेळतोय आणि ऋषिकेशने त्या कुस्तीमध्ये खूप कष्ट केले तो आणि आज अंतिम सामना आहे. जानकी म्हणजे मंदिरात भेटली तेव्हा ती विनंती करत होती मला की मी ऋषिकेशला आशीर्वाद द्यावा. मी आशीर्वाद द्यायला हात वर केला पण त्याने तो आशीर्वाद झिडकारून टाकला हो. नाना आता सांगायचा प्रयत्न करत असतात, असं काहीतरी करत असतात ते. आता या सुमित्राबाई म्हणतात, त्याच्या बायकोला मी घराबाहेर काढलं ना त्याचा राग येतोय हो त्याला आणि तो राग माझ्यावर व्यक्त करतोय. अहो पण त्याच्या बायकोने काय केलं हे विसरतोय का तो? अहो जिने तुम्हाला पायऱ्यावरनं ढकललं तिला मी कशी माफ करू, त्याची अशी अपेक्षा आहे. मग आता नाना सांगतात की जानकीने नाही ढकलला जिन्या जिन्या असं वरून खूप ताकद लावून बोलत असतात ते, पण त्यांना बोलता येत नाही आहे. सुमित्राताई त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, अगं बाई त्रास होतोय का तुम्हाला? अहो मला कळतंय त्यांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होणारच. अहो मला तुमच्यासमोर हा विषय काढायचाच नव्हता. अगं बाई माझं काही चुकलं का? आता नानांचा पाय वगैरे त्या नीट करत असतात आणि नानांना म्हणत असतात की चुकलं का माझं? आता नाना त्यांच्या हातात असलेला पेपरचा बोळा त्या सुमित्राताईंच्या हातात देतात आणि त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं की आज अंतिम सामना आहे ऋषिकेश रणदिवे यांचा. नाना म्हणत त्यांचा हात झटकतात आणि म्हणतात, तुझं चुकलं. आणि मग आता त्या म्हणतात की हो माझं चुकलं, अहो पण मी हा विषयच बंद करते बाई, तुम्हाला अंगारा लावते बरं आधी. आणि आता त्या नानांना अंगारा लावतात आणि म्हणतात, शांत व्हा बरं. आणि आता तो पेपर त्यांनी बघितलाय ज्यामध्ये लिहिलेलं असतं ऋषिकेश रणदिवे यांचा आज अंतिम सामना आहे म्हणून. पण सुमित्रा देवीने बघून सुद्धा सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असं त्यांनी दाखवलंय. असो, तर आता बघा प्रेक्षकांनो, कुस्तीला सुरुवात झाली आहे आणि आता इथून पुढे पूर्ण वेळ कुस्तीचा सामनाच रंगलाय. खूप मजा आली आहे बघायला. सौमित्र कुस्तीच्या आखाड्यात आहे आणि कुस्ती बघतोय आणि अवंतिका अवंतिका नाहीये, काय नाव तिचं, ऐश्वर्या ती आहे, सयाजीराव आहेत आणि ही जानकी, गुलाब सगळेच जण आहे. पण आता एका पॉइंटला जानकीला कळतंय की ऋषिकेश हरतायत. ऋषिकेश हरत असताना जानकी त्याला खूप मोटिवेट करायचा प्रयत्न करते. अहो लढा, आम्ही आहोत तुमच्या सोबत, असं खूप मोटिवेट करते ऋषिकेशला. ऋषिकेश उठा. सयाजीराव ही सगळी गंमत बघतोय आणि आता पुन्हा एकदा या ऋषिकेशला तो अपमान आठवतोय, जसं या रणदिवे फॅमिलींनी बाकीच्यांनी अपमान केला ना ऋषिकेशचा, तो अपमान त्याला पुन्हा एकदा कुस्ती खेळताना आठवत असतो. आता मात्र एका पॉइंटला या पैलवानाने या ऋषिकेशला म्हणजे धोबी पछाड दिलाय आणि आता ऋषिकेशला उठता येत नाहीये. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, उठा, अहो उठा. आता या सुमित्राताई सुद्धा तिथे गेल्यात बरं का ऋषिकेशची कुस्ती पाहायला. ऋषिकेशची कुस्ती पाहत असताना सुमित्राताईंना सगळ्यांना कळतंय की ऋषिकेश हरतायत. दरवेळेला तो पैलवान ऋषिकेशला धोबी पछाड देतोय. ऋषिकेश खाली पडत असतो आणि दरवेळेला त्याला तो अपमान आठवत असतो. ऋषिकेश पुन्हा उठून उभा राहत असतो. ही कुस्ती खूपच इंटरेस्टिंग दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आता सारखी ही छोटी बाळ ओवी ऋषिकेशला सारखी म्हणत असते, बाबा उठा ना, काय होतंय तुम्हाला? बघा आता प्रेक्षकांनो, खूपच मजा आली आहे बघताना. सगळेजण टाळ्या वाजवत आहेत. सुमित्राताईंचा जीव थोडा होतोय. आता या पैलवानाने
ऋषिकेशला वरून दाबायचा प्रयत्न केलाय बरं का. तो चिटिंग करतोय पैलवान चक्क, पण तरीसुद्धा कोणीही त्याला रोकत नाही आहे. पण ऋषिकेशसुद्धा त्याच्या चिटिंगला बरोबर आव्हान देत त्याला धोबी पछाड देतोय. आणि आता एका पॉईंटला या ऋषिकेशला म्हणजे ऋषिकेशने त्या पैलवानाला धोबी पछाड दिलाय आणि आता ऋषिकेश जिंकतच असतो. तेव्हा तो जो रेफरी आहे ना, तो मुद्दाम शिट्टी वाजवतो, म्हणजे त्या पैलवानाला उठायला वेळ मिळेल ना म्हणून. खूपच चिटिंग करतायत हे सगळेजण. आणि आता हे सगळं जानकीच्या लक्षात येतं. जानकी तिथे जाऊन ओरडते त्या रेफरीला. ही ओरडते जोरात, ओवी सुद्धा, बाबा उठा. आणि सौमित्राच्या पण लक्षात आलंय की ही सगळी चिटिंग करण्यात येते. आता सौमित्राने सयाजीरावांना तिथे बघितलंय आणि हा सगळा सामना तुम्हाला टीव्हीवर बघायला जास्ती मजा येईल. ऋषिकेशला जसे जसे घाव लागत असतात तसे तसे सुमित्राताईंना सुद्धा ते घाव लागतायत. त्यांना खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा, की आपल्या ऋषिकेशला किती त्रास होतोय. पण बघा ना प्रेक्षकांनो, इगो किती महत्त्वाचा आहे ना. माणूस इगोच्या पुढे सगळं विसरून जातं. स्वतःचा हा इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जातं. हे सगळं बघण्याची उत्तम उदाहरण म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग प्रेक्षकांनो. आता कुस्ती मी तुम्हाला कितीशी अशी एक्सप्लेन करणार, तर आता बघा एका पॉईंटला ऋषिकेश असे हरतायत आणि आता जानकी बघते, ऋषिकेशला पुढं मोटिवेट करते, उठा ऋषिकेश. सगळेच जण ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवत असतात आणि ऋषिकेश त्या पैलवानाला बरोबर धोबी पछाड देतो. आणि आता या ऐश्वर्याला ते कळतं आणि ती सयाजीरावांना खुणवते आणि सयाजीराव त्या रेफरीला खुणवतात आणि तो रेफरी जो आहे ना, तो लगेच त्या शिट्ट्या वाजवायला लागतो मोठ्या मोठ्याने. आणि मग आता जानकी त्या रेफरीकडे जाते आणि म्हणते, काय चालवलंय तुम्ही, हा प्रकार. पण आता ऋषिकेश जिंकत असतो आणि सगळेच जण चीअर करत असतात. ऑलमोस्ट पाडलेलं असतं ऋषिकेशने त्या पैलवानाला, पण आता हा रेफरी मुद्दाम शिट्टी वाजवून चिटिंग करतोय जेणेकरून या ऋषिकेशला हरवण्यात येईल, ऋषिकेश बाद होईल या खेळातून, असं काहीतरी यांचा प्लॅनिंग आहे. पण आता मात्र जानकीच्या लक्षात येतं. ऋषिकेश पण तिथे आरडाओरडा करायला लागतो, काय चाललंय तुमचं हे, मी पाडलं होतंय या पैलवानाला, तुम्ही चिटिंग करताय. जानकी म्हणते, काय लावलंय तुम्ही हे सगळं, मुद्दाम करता आहात का. ऋषिकेशने त्या पैलवानाला हरवलंय, मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय, काय लावलंय तुम्ही हा तमाशा. ऐश्वर्या बघा तिथे बसून सगळा तमाशा बघते. आता ऋषिकेश पण ओरडतो आणि म्हणतो, तुम्ही खेळ थांबवलाच कसं काय, वेळेआधी तुम्ही शिट्टी वाजवलीच कशी काय. जानकी म्हणते, हे बरोबर नाही करत आहात तुम्ही, चिटिंग करताय तुम्ही, सगळे एकमेकांना मिळालेले आहात. आता सयाजीराव येतो तिथे आणि म्हणतो, काय चालवलंय तुम्ही, बस करा. तो जानकीवरच ओरडतो बरं का सयाजीराव. आता ही जानकी म्हणते की तुम्ही वेळेआधी हा खेळ बंद करताय. आता हा सयाजीराव म्हणतात, तुम्ही शिकवणार होय पंचांना कसा खेळ खेळायचा ते. पण आता ही जानकी म्हणते, हे मुद्दाम करताय. आणि प्रेक्षकांनो, या थरारावरती त्यांनी हा भाग संपवलाय. पण आता उद्या बघायला जास्ती मजा येणार आहे, कारण आता ही टाळ्या वाजवत असते जानकी ऋषिकेशला सिम्बॉल देण्यासाठी. मग ऐश्वर्या तिला मुद्दाम त्रास देत म्हणते, चला रे सगळ्यांनी टाळ्या वाजवा, सगळ्यांनी मोटिवेट करा. आणि ऐश्वर्या पण टाळ्या वाजवायला लागते. पण आता जानकी विचार करते, ऋषिकेशला कसं सांगू मी की आता कसं खेळायचंय ते. मग जानकी एक आयडिया करते, तिच्या पैंजणाचा आणि बांगड्यांचा आवाज करते ऋषिकेशच्या कानांसमोर आणि ऋषिकेशला जानकीने दिलेली हिंट कळते. तर प्रेक्षकांनो, ऋषिकेश हा सामना जिंकणारच आहे, पण कसा ते पुढे बघत राहा. आणि आजचा हा भाग आवडला असेल आपल्या चॅनलवर ऐकायला, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवरती. त्यासाठी रिव्ह्यू विथ अनघा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि कसा वाटला भाग मला कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. धन्यवाद.